नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। रायगड नदी प्रकल्प अंतर्गत बुडीत क्षेत्र लगतच्या अतिरिक्त जमीन भूसंपादन प्रस्तावानुसार उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्याकडे तब्बल 1 वर्षापासून अंदाजे 9.5 ते 10 कोटी रुपये जमा आहे। परंतु मौजा देगीकोल्हे पळसखेड येथील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोबदला अद्यापही त्यांना मिळालेला नाही। सातत्याने संबंधित सर्व शेतकरी SDO यांच्याकडे पाठपुरावा करीत असताना तारीखवर तारीख असे सुरू असल्याने आम्ही शेतकरी त्रासून गेलेले आहे, असे शेतकरी वर्ग म्हणाले। यांची माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी दखल घेऊन सदर शेतकऱ्यांना तातडीने मोबदला न मिळाल्याने 15 दिवसानंतर उपोषण व घेराव आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे। आणि यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आक्रमक प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। तसेच तेजश्री कोरे उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांनी सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे। तर बघा शेवटपर्यंत काय म्हणाले माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे। रायगड नदी प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची जास्तीची जमीन म्हणजे सरकारने दिलेल्या पैशापेक्षा जास्तीची जमीन बुडीत क्षेत्रामध्ये गेली, त्याचे 10 कोटी अंदाजे 10 कोटी रुपये 2 वर्षापासून SDO मॅडमकडे येऊन पडलेले आहेत। हे शेतकरी आणि मी चक्रा मारून थकून गेलो। पहिल्यांदा लोकसभेच्या आधी पैसे देतो म्हणून मॅडम सांगत होत्या, नंतर लोकसभेची आचारसंहिता लागली, नंतर आदरणीय बळवंतराव वानखडे खासदार यांनी कलेक्टरच्या मीटिंगमध्ये त्यांना तसे आदेश दिले तातडीनं पैसे वाटा। परंतु लोकसभेनंतर विधानसभा झाली, विधानसभेची निवडणूक होऊन पुन्हा 5 महिने झाले तरी अद्याप या SDO मॅडमनी आपल्याला या शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही। जवळपास 150 ते 200 हे शेतकरी आहेत, बरोबर आहे, आणि 10 कोटी रुपये येऊन पडले 2 वर्षाचे बिना व्याजी। आणि हे शेतकरी चक्रा मारू हेलपाटे घोडं मेलं भारानं शिवरू मेलं यर्जारीनं अशी एक मराठीत म्हण आहे। पण आता आमची परिस्थिती अशी झाली, घोडं मेलं भारानं शेतकरी मेला यर्जारीनं। या SDO मॅडमला तहसीलदार मॅडमला रेतीवाले मुरमावाले पासून पैसे खायची तयारी आहे, पण ज्या कामात पैसे मिळत नाही ते कामाला हे SDO हे तहसीलदार हातच लावत नाही। ज्याच्यात पैसे भेटत असेल ते कामं पहिले करतात। ते चांदूर रेल्वेचे SDO, चांदूर रेल्वेच्या तहसीलदार, धामणगावच्या तहसीलदार, नांदगावच्या तहसीलदार आणि BDO सगळे लोक अधिकाऱ्यांवर आमदाराचं अजिबात वचन नाही, कारण आमदार स्वतःच पैसे खातो, त्याच्या बहिणीमार्फत खातो, म्हणून अधिकाऱ्यांवर त्यांचं अजिबात वचन नाही। मनमानी स्वैराचार झालेला आहे आणि गरीब शेतकरी शेतमजूर महिला हेलपाटे मारून थकून गेलेले आहे। यांना मात्र सरकारी कामकाजाला हात लावायला वेळ नाही। आणि म्हणून आमचं आज असं ठरलं की रायगड नदी प्रकल्पाचे पैसे 2 जूनपर्यंत दिले नाही तर हे सर्व शेतकरी गुराढोरासह लेकरा बाळासह भोंगळ्या पोट्टेसह शेंबड्या मांबड्या पोट्टेसह याच परिसरात ठिय्या आंदोलन करणार आहोत। शेतकरी आले तर मी यांच्यासोबत आंदोलन करीत, हे जर घरी झोपले तर मी घरी झोपीन। धन्यवाद। आम्ही रायगड प्रकल्पामध्ये जमीन गेलेले शेतकरी। माझं नाव भूषण राजनेकर। आम्ही SDO मॅडमकडे गेलो, पण SDO मॅडमनं आम्हाला पहिल्यांदा 16 तारीख दिली, 16 एप्रिलला पैसे देतो म्हणत होत्या। आमचे पैसे जमा आहे त्यांच्याकडे, 16 एप्रिलला पैसे देतो म्हणत होत्या, पण मॅडमनं 16 एप्रिलला पैसे न देता नंतर 10 तारीख दिली। 10 तारखेला म्हणजे होत नाही बा हे सांगून आम्हाला आता 15 दिवस दिले 2 क्षेत्रासाठी हडपा सावंगीसाठी 15 दिवस दिले आणि उर्वरित त्याच्यासाठी 1.5 ते 2 महिने दिले कालावधी। वास्तविक आता ते दिवस वाढवासाठी काहीच कारण नाही, सर्व त्यांचं मिलीभगत असल्यासारखं काम आहे। पैसा असून सुद्धा आम्हाला आमचे पैसे मिळत नाही आहे। त्याच्यासाठी वीरेंद्र भाऊ जगताप यांनी 2 तारीख दिली आहे, 2 जून, त्याला आम्ही सगळेजण आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। रायगड प्रकल्प अंतर्गत जे 10 कोटी रुपये आले आहे पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही म्हणून माजी आमदारांनी तुमचा आरोप प्रत्यारोप केला आहे, काय सांगाल? खरं तर हे भूसंपादनची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला कलम 11च्या प्रसिद्धीपासून 2 वर्षाचा कालावधी दिलेला असतो। तर कलम 11ची प्रसिद्धी जी आहे शेवटची तर ती 26/3/24ची झालेली आहे। याच्यामध्ये एकूण आपली 7 गावं आहेत, त्यातल्या 2 गावांची प्रक्रिया आता आपली ऑलमोस्ट पूर्ण झाली। याच्यामध्ये प्रोसिजर अशी असते, कलम 11च्या प्रसिद्धीनंतर आपण पूर्ण जो भूसंपादन कायदा आहे 2013चा
लार कायदा आपण त्याला म्हणतो, लार ॲक्ट. तर त्याच्यानुसार जी प्रोसिजर आहे तर ती नियमानुसार आपल्याला पूर्ण प्रोसिजर करावी लागते. जसं की कलम 11च्या प्रसिद्धीनंतर आपण कलम 15नुसार सुनावणी ठेवतो, नोटिसा काढतो. त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 7 दिवसाची त्यांना मुदत द्यावी लागते. त्याच्यानंतर पूर्ण ते आलेले जे असतील नोटीस सुनावणीनंतर जे आलेले आक्षेप असतील किंवा ते सगळं आपण यंत्रणेकडे पाठवतो. मग यंत्रणा त्याच्यावरती अभिप्राय देते. त्याच्यानंतर कलम 19ची अधिसूचना असेल, त्याची मान्यतेसाठी आपल्याला ते कलेक्टर साहेबांनीच प्राधिकृत केलेलं असल्यामुळं तिथं पण आपल्याला कलेक्टर ऑफिसला ते पाठवावं लागतं. त्याची मान्यता मिळते. त्याच्यानंतर त्याला प्रसिद्धी देतो आपण. प्रसिद्धीसाठी यंत्रणेकडे पाठवतो. यंत्रणा परत वेगवेगळ्या विभागांकडे पाठवते. स्थानिक 2 न्यूजपेपर असतील त्याच्यासाठी पण DIOंकडे पाठवते. तर हे सगळे प्रसिद्धी अहवाल येणं गरजेचं असतं, त्याच्यासाठी वेळ लागतो. त्याच्यानंतर आपण परत सुनावणी ठेवतो आणि नंतर कलम 21नुसार जे आक्षेप येतात परत ते अभिप्राय आपण त्यांच्याकडे पाठवतो. त्याच्यानंतर प्रारूप निवाडा होतो ADTPकडं, सहाय्यक संचालक जे असतात तर त्यांच्याकडं, टाउन प्लॅनिंगचे, तर त्यांच्याकडे आपण ते मूल्यांकनासाठी पाठवतो. मग तो जो छाननी तक्ता आलेला असतो परत त्याची शेवटी अंतिम निवाड्यापूर्वी आपल्याला कलेक्टर ऑफिसकडनं माननीय कलेक्टर साहेबांची परमिशन त्याच्यामध्ये घ्यावी लागते आणि मग फायनल त्याच्यामध्ये अवॉर्ड हे पारित होतं. तर ही जी पूर्ण प्रोसिजर आहे तर याच्यामध्ये इतर विभाग पण इन्वॉल्ड असतात. तरी आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आम्ही ते करून घेऊ. त्यातल्या जवळपास 2 गावांची प्रक्रिया 1 महिन्यात पूर्ण होऊन जाईल. हडप्पा आणि सावंगी संगम, ज्याचा प्रारूप निवाडा करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ते पाठवलेलं आहे आणि मग त्याचं मूल्यांकन आल्यानंतर टाउन प्लॅनिंगकडून फायनल अवॉर्ड होईल. ते आपण प्रक्रिया करून घेऊ. आणि बाकीचे जे 4 गावांचे आहेत तर ते काही JMRसाठी पेंडिंग आहे, काही कलम 19च्या प्रसिद्धीसाठी अहवाल आपल्याला पळसखेडचे अजून अद्याप प्राप्त नाही आहेत. तर ते यंत्रणा सगळ्या अहवाल एकत्र कलेक्ट करून आपल्याकडे पाठवेल. त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करावी लागते. तर ह्या सगळ्या प्रोसेसला कुठेच आपण बायपास नाही करू शकत. नियमानुसार कुठलीच स्टेप आपल्याला स्किप करता येत नाही. त्याच्यामुळं जो वेळ लागतो तो तर वेळ आपल्याला द्यावाच लागतो. तरी पण जास्तीत जास्त लवकर सगळ्या यंत्रणा असेल किंवा भूमी अभिलेख विभाग असेल तर यांच्याशी आपण कोऑर्डिनेशन करून लवकरात लवकर जेवढं करता येईल तसा आमचा प्रयत्न याच्यामध्ये सुरू आहे. त्यांनी एक अल्टिमेटसुद्धा दिलेला आहे, जर 2 जूनपर्यंत जर नाही झालं तर ते या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलनसुद्धा करणार आहे, असे माजी आमदार विनोद जगताप यांनी म्हटले आहे. कसं बघायला शब्दावर त्याच्यामध्ये कसं आहे, 2 गावांची प्रक्रिया तर जी आहे तर ती आपली तोपर्यंत होऊन जाईल, कारण ती अंतिम टप्प्यावरती आहे. पण इतर जे आहेत तर त्यांना मी, ते आलेले होते त्यावेळेसच त्यांना मी व्यवस्थित सांगितलेलं होतं की कमीत कमी वेळ लागेल. यंत्रणा आणि भूमी अभिलेख त्यांचे पण अधिकारी होते, तर त्यांच्या समक्ष जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न आपण करू. त्याच्यामध्ये कसे प्रोसिजर मी तुम्हाला ऑलरेडीच सांगितली की आपल्याला कुठेच बायपास नाही करता येत, नियमानुसारच करावं लागतं. तरी जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये. धन्यवाद. हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहाँ अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है। यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।